महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे। सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। विशेष म्हणजे या संदर्भातला शासन निर्णयही निघाला असून यामध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या महिन्यापासून वाढीव डीए मिळणार, राज्य सरकारच्या वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे। या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्यात आली आहे। या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% वाढवण्यात आला आहे। म्हणजेच आधीच्या डीए दरामध्ये 3% वाढ करण्यात आली आहे। या शासन निर्णयानुसार वाढीव डीए 1 जुलै 2024 पासून लागू होईल। हा वाढीव डीए फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दिला जाईल। म्हणजेच 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या 7 महिन्याचा वाढीव डीए फेब्रुवारी 2025 या वेतनात थकबाकी म्हणून दिला जाईल। यांचा 17 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा। दरम्यान केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने हा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। आता 50% असलेला महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे। या निर्णयाचा राज्यातील एकूण 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। फेब्रुवारीच्या महिन्यात कर्मचाऱ्यांना बँक खात्यात वाढीव पगार मिळेल। या निर्णयाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे।